तिसऱ्या मॉड्यूलमध्ये आपले स्वागत आहे. आपण चौथ्या आठवड्यात आहोत आणि आपण दोन दोलन आणि पाहू लागलो जिथे आम्ही त्या ठिकाणी प्रगती केली आहे. आम्ही जोड्या ऑसिलेटर्स आणि च्या समाधानाकडे पाहिले. आम्हाला समजले की आपण समन्वय सिस्टममध्ये बदल करू शकता ज्यामध्ये आपण समन्वय साधला होता त्या न्याय्य प्रणालीचा आपण त्वरित प्रयत्न करू शकता. आपण जे करीत आहोत त्याचे एक संक्षिप्त वर्णन UV सिस्टममध्ये गतीचे इक्वेशन खाली लिहिले आहे आणि एकदा आपण हे केले की आता काय झाले आहे, आपल्याकडे दोन समीकरणे आहेत जी अनुकूल आहेत. त्यामुळे U साठी गतीचे इक्वेशन V आणि त्याउलट व्हेरिएबल समाविष्ट करत नाही. त्यामुळे तुम्ही फ्रिक्वेन्सी काय आहे ते लगेच लिहू शकता. तर जे येथे आहे ते युक्तीपासून XY समन्वय सिस्टम मधील गतीच्या इक्वेशनचे वर्णन करताना GU आणि V च्या दृष्टीने वर्णन केली गेली आहे ते मुळात खालीलप्रमाणे होते. तर तुम्ही x, y ते u, v पर्यंत समन्वय परिवर्तन केले आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे परिवर्तन आहे x अधिक y होते आणि v x वजा y होते. तर काही अर्थाने आणून आपण भाग्यवान आहोत की समन्वय सिस्टमचा हा संच शोधू शकतो ज्यामध्ये समीकरणे अनुकूल होतात. आणि एकदा ती अनकल्ड झाली की हे इक्वेशन चे प्रत्येक इक्वेशन एक आयामी असल्यासारखे दिसते. साधे हार्मोनिक ऑसिलेटर समीकरण आम्ही या दोन फ्रिक्वेन्सी ओमेगा 1 आणि ओमेगा 2 किंवा या शब्दांचा परिचय देतो. सामान्य मोड फ्रिक्वेन्सी आणि T च्या T आणि V च्या या U ला फक्त सामान्य पद्धती किंवा सामान्य मोड सोल्युशन्स असे म्हणतात. आणि आम्ही हे देखील पाहिले आहे की सामान्य मोडपैकी प्रत्येक सामान्य मोडशी संवाद साधत नाही. ही शक्ती ची ऊर्जा स्थिर आहे आणि संपूर्ण सिस्टमची एकूण ऊर्जा देखील एक कॉन्स्टंट आहे. जर आपण XY समन्वय सिस्टमच्या दृष्टिकोनातून पाहिले तर आपण लक्षात घ्याल की X च्या गतीचे इक्वेशन Y समाविष्ट आहे आणि त्याउलट असेल तर वैयक्तिक ऊर्जा संरक्षित केली जात नाही. पण चमत्कारिकरित्या एकूण ऊर्जा ही एक स्थिर गती आहे. या पार्श्वभूमीवर आज आपण सर्वसाधारणपणे याचे निराकरण करण्याचा मार्ग पाहू. मी आधी म्हटल्याप्रमाणे आम्ही समन्वय परिवर्तनांचा हा संच शोधण्यात भाग्यवान होतो जे अनकल दोन समीकरणांची जोड सिस्टम आहे. परंतु याची कोणतीही हमी नाही की समान समन्वय परिवर्तन इतर कोणत्याही जोड्या समस्या साठी कार्य करतील. सर्वसाधारणपणे आपल्याला प्रत्येक वेळी समन्वय परिवर्तनाचा वेगळा संच शोधण्याची आवश्यकता असते जो अनकल प्रदान केला जाईल. तर आपण येथे काय करणार आहोत ते म्हणजे अंदाज बांधणे किंवा या विशेष प्रकारच्या समन्वय सिस्टमचा पाठपुरावा करणे. या विशेष प्रकारच्या समन्वय सिस्टमचा पाठपुरावा करणे खरोखर एक पद्धतशीर मार्ग लिहिला जाईल ज्याद्वारे आपण हे साध्य करू शकतो. आपण ज्या सिस्टमचा वापर करत आहोत त्या समान सिस्टमसह सुरू ठेवू या ज्याला स्प्रिंगने दोन पेंड्युलम जोडलेले आहे आणि माझ्याकडे येथे दोन इक्वेशन आहेत. आता मी ते वेगळ्या पद्धतीने सोडवणार आहे ज्या पद्धतीने मी या जादुई निर्देशांकांची ओळख करून देणार नाही. त्यामुळे माझा प्रारंभ बिंदू हा आहे की संपूर्ण सिस्टम ज्या फ्रिक्वेन्सीने दोलायमान होत असेल ती एका विशिष्ट फ्रिक्वेन्सीने करत असते म्हणून मी ते समजावून सांगतो. पण आधी मी जे उपाय गृहीत धरणार आहे ते लिहून. तर मी असे गृहीत धरणार आहे की T चा X आहे e पॉवर मी ओमेगा T जिथे ओमेगा सामान्य मोड फ्रिक्वेन्सींपैकी एक आहे आणि T चा Y e पॉवर I ओमेगा T आहे. तर या
च्या निवडीमध्ये अंतर्भूत काय आहे ते म्हणजे संपूर्ण सिस्टम एका विशिष्ट फ्रिक्वेन्सीने इम्प्लिसिट करीत आहे, म्हणून शारीरिकदृष्ट्या ते फार आश्चर्यकारक असू नये फक्त कारण सर्व नंतर त्याची एक सिस्टम दोन प्रणाली आणि सिस्टीमचा एक भाग सिस्टीमच्या दुसऱ्या भागापेक्षा खूप वेगळ्या फ्रिक्वेन्सीने ऑसिलेटर करू शकतो असा कोणताही मार्ग नाही, त्यामुळे सर्वसाधारणपणे संपूर्ण सिस्टम एकाच फ्रिक्वेन्सीने दोलन होत असते जी या गृहीत सोल्युशनमध्ये निहित आहे आणि मी प्रारंभिक स्थितीबद्दल काही गृहीतक देखील केले आहे की मुळात वेलोसिटी 0 आहे। जर वेलोसिटी प्रारंभिक वेलोसिटी 0 नसेल तर मला त्यात अतिरिक्त टप्पे जोडावे लागतील, परंतु समस्या सोपी करूया आणि असे गृहीत धरूया सुरुवातीचा वेलोसिटी 0 आहे। आता मला फक्त या इक्वेशनमध्ये या गोष्टी सबस्टिट्यूट करून घ्यायच्या आहे, त्यामुळे पुढील स्टेप म्हणून करूया। तर आता मी काय करणार आहे ते म्हणजे A आणि B सोबत सर्व अटी एकत्र गोळा करणे आणि ही दोन इक्वेशन लिहा। तर आता माझ्याकडे हे आहे इक्वेशनचे दोन संच, येथून येथे पुनर्रचना केली जातात येथे। आता आपण पाहू शकता की मी ते मॅट्रिक्स फॉर्ममध्ये मोहकपणे लिहू शकतो। तर या वेक्टरला हा मॅट्रिक्स मल्टिपल आहे ज्याचे घटक A आणि B आहेत आणि राईट हँड साइडला माझ्याकडे 0 आहे। हे संपूर्ण मॅट्रिक्स 0 आहे। मी त्याचे नाव M असे बदलू शकतो आणि मी हे व्हेक्टरला ची असे म्हणू शकतो। तर मॅट्रिक्स नोटेशनमध्ये हे फक्त M गुणिले ची 0 आहे। समीकरणांच्या या सिस्टमसाठी क्षुल्लक उकल अस्तित्वात असणे आवश्यक आहे, असे म्हणायला हवे की A आणि B कडे नॉन ट्रिव्हियल उपाय असावेत, ज्याचा अर्थ असा आहे सोल्युशन हे शून्याव्यतिरिक्त काहीतरी असले पाहिजे, कारण जर मी 0 B च्या बरोबरीचे 0 ठेवले तर तुमच्या लक्षात येईल की ते या समीकरण सिस्टमचे क्षुल्लक समाधान करते आणि कल्पना करा जर A आणि B 0 च्या समान असतील तर याचा अर्थ असा आहे की अँप्लिट्यूड 0 आहे, एक दोलन नाही, जेणेकरून आपल्याला पाहिजे असलेला उपाय नाही तर आपल्याला A आणि B साठी काही 0 मूल्य हवे आहे आणि M च्या डिटर्मिनंट 0 च्या बरोबरीचे असल्यास ते समाधानी होईल, म्हणून हा स्टँडर्ड परिणाम होईल। जर आपणास त्याबद्दल एक लिनियर बीजगणित माहित नसेल तर मी तुम्हाला विनंती करतो की मी तुम्हाला परत जाऊन कोणत्याही टिपिकल रेखीय बीजगणित पुस्तकातील सिस्टम संबंधित अध्यायांकडे लक्ष द्यावे, जसे की या नॉन ट्रिव्हियल उपायच्या इक्वेशनसाठी डिटर्मिनंट 0 च्या बरोबरीचे असेल तर मी आता मोजत आहे आणि तसे करणे अगदी सोपे आहे। म्हणून मी M च्या डिटर्मिनंटसाठी एक्सप्रेशन लिहिली आहे आणि ती 0 बरोबर सेट केली आहे आणि मला फक्त ते सोडवायचे आहे जे या इक्वेशनमध्ये आहे जे ओमेगा आहे। त्यामुळे ओमेगा 0 म्हणजे काय हे आम्हाला माहित आहे, ओमेगा S काय आहे हे आपल्याला माहित आहे। मला फक्त अज्ञात फ्रिक्वेन्सी शोधण्याची गरज आहे ज्याने मी माझी समस्या सुरू केली होती, म्हणून हा एक परिणाम आहे। पुन्हा जर तुम्हाला आठवत असेल तर फ्रिक्वेन्सीपैकी एक म्हणजे फक्त ओमेगा 0 ही होती जी आम्हाला आता मिळाली आहे। तर माझ्याकडे दुसरे इक्वेशन आहे आणि हे सहज सरलीकृत केले जाऊ शकते, तर ही माझी दुसरी फ्रिक्वेन्सी आहे आणि आता जेव्हा आपण या दोन परिणामांची तुलना करता तेव्हा आपण लक्षात घ्याल की शेवटच्या मॉड्यूलमध्ये आपण आधी मिळवलेला हा परिणाम फक्त दोन इक्वेशन जोडून आणि वजाबाकी करून या दोन इक्वेशनसह आपण मुळात ही दोन इक्वेशन जोडू शकता, परंतु आता इतके पूर्णपणे भौतिक प्रेरणावर आधारित आहे की संपूर्ण सिस्टम सिंगल फ्रिक्वेन्सीने ऑसिलेटर होईल असे गृहीत धरले जाते की उपाय हे X आणि Y कंपोनंटसाठी ई पॉवर I ओमेगा टी किंवा काही अँप्लिट्यूड वेळा ई पॉवर I ओमेगा टी स्वरूपाचे आहेत आणि मग X बिंदू X दुहेरी बिंदू परत बदलली आणि मागणी केली की A आणि B आपल्याला नॉन ट्रिव्हियल उपाय देणार सोल्युशन द्यावं। तर पुन्हा आपल्याकडे दोन संभाव्य सामान्य मोड फ्रिक्वेन्सी आहेत जे आधी आणि शेवटी मी हे बंद करण्यापूर्वी मिळालेल्या निकालाशी
तंतोतंत जुळते. एखाद्याला असे विचारेल की आपण या प्रकारचे दोन जोड्या ऑसिलेटर्स कोठे पाहत आहोत. खरं तर आपण मोठ्या संख्येने कणांना एकत्रितपणे पाहतो. जर तो ध्वनी लहरी किंवा इतर यांत्रिक लाटा विशेषतः मध्ये अशा इतर यांत्रिक लाटा उदाहरणार्थ एक साध्या कार्बन डायऑक्साइड रेणू सारख्या उदाहरणांचा विचार करू शकतो. समजा हे एक कार्बन रेणू आहे आणि येथे ऑक्सिजन रेणू असू शकते. ठीक आहे, नक्कीच स्प्रिंग नाही, परंतु ही क्षमता जी त्यांना आणि त्या प्रत्येकास एकत्र ठेवण्यासाठी जबाबदार आहे, एकमेकांना अव्यवस्था करू शकतात. तर हे चे एक उदाहरण आहे. एक दोन दोलन. आणि खरं तर या केसमध्ये आपल्याकडे तीन कण आहेत, एक कार्बन अणू आणि दोन ऑक्सिजन अणू आहे. तर तत्त्वामध्ये आपल्याकडे तीन सामान्य पद्धती आणि तीन सामान्य मोड फ्रिक्वेन्सी आहेत. म्हणून आपण एक गोष्ट जी आपण क्रमवारी लावू शकता, आम्ही पाहिले की जेव्हा आपल्याकडे होते आणि आपल्याला पेंड्युलम स्प्रिंग ने दोन कण होते, कारण आपल्याकडे शेवटी दोन सामान्य पद्धती आणि दोन सामान्य मोड फ्रिक्वेन्सीसह समाप्त झाले. आणि हे देखील पाहणे फार कठीण नाही की जेव्हा आपल्याकडे या कार्बन डायऑक्साइड रेणूसारख्या गोष्टी असतात आणि म्हणून आपल्याकडे तीन कण आणि असतात, आपल्याला प्रत्यक्षात तीन सामान्य मोड फ्रिक्वेन्सी मिळतील. सर्वसाधारणपणे आपण आणि एन कण सिस्टमसाठी एन सामान्य पद्धती पाहण्याची अपेक्षा केली पाहिजे आणि पुढील व्याख्यानात दोन जोडलेल्या दोलनांची आणखी उदाहरणे तुम्हाला दिसतील.